आज महानगरपालिकेला आम्ही आज निवेदन दिलं। आज महानगरपालिकेची जनरल सभा आज या ठिकाणी आहे आणि जो रस्ते विकास महामंडळाच्या आणि महानगरपालिकेच्या वतीनं कोल्हापूर शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी हा जो IRB कंपनीने ठेका घेतला होता, ह्या दिलेला ठेका देण्यासाठी पहिलं महापालिका आणि रस्ते विकास महामंडळाच्याच परवानग्या घेऊनच हात दिला गेला। त्या ठिकाणी आज महानगरपालिकेच्या जनरल सभेने आम्ही ठराव करायला सांगितलं आहे की ज्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये ही बाजू मांडली गेली IRBनं की 98% काम आमची पूर्ण झालेले आहेत, ही चुकीचं आहे। या ठिकाणी महानगरपालिकेचा वकिलानं त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली नाही, ही अत्यंत शर्मेची बाब आहे की महानगरपालिकेच्या वकिलांना महापालिकेनं आपलं म्हणणं त्यात मांडायला पाहिजे होतं की गेल्या मोर्चाच्या वेळी ज्यावेळी आमची चर्चा झाली त्या आयुक्तांनी सांगितलं होतं की 50% कामसुद्धा पूर्ण UTD शिफ्टिंग झालेलं नाही आणि त्यामुळे टोलला वसुलीला परवानगी देणं हे चुकीचं आहे। हाच मुद्दा गृहीत धरून आम्ही आज या ठिकाणी ठराव करा म्हणून सांगतोय की कामं पूर्ण नाहीत, त्यामुळे टोलला वसुलीला परवानगी देऊ नका। आणि हे महत्त्वाचं स्टेटमेंट महानगरपालिकेनं जर रेकॉर्ड केला आणि दिलं तर टोलला परवानगी मिळणारच नाही। दुसरी बाजू आमची अशी आहे की आज हा अंतर्गत शहरामधील रस्ते विकास प्रकल्प आहे। ग्रामीण भागातल्या लोकांना आज दररोज या ठिकाणी पंचायत समिती ऑफिस आहेत, जिल्हा परिषदचे ऑफिस आहेत, पोलीस मुख्यालय आहे, सार्वजनिक दवाखाना आहेत, विविध शासकीय कार्यालय आहेत। या निमित्तानं दररोज कोल्हापूरमध्ये यायला लागते आणि दररोज कोल्हापूरच्या बाहेर जायला लागते। कोल्हापूरच्या अंतर्गत रस्त्यासाठी ग्रामीण भागातल्या जनतेला हा टोल सोसावा लागणार आहे आणि सर्वसाधारण आपण जर बघितलं, मी सर्वे केला आहे, कोल्हापूर शहरातली 20% वाहनं दररोज बाहेर जात असतील, परंतु ग्रामीण भागातली 80% वाहनं दररोज आत येतात आणि परत बाहेर जातात। हा सगळा 30 वर्ष टोल जो जाणार तो ग्रामीण भागातल्या जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या पैशातून जाणार आहे। त्यामुळे आमचा हा विरोधच आहे। ही कामं पूर्ण 96% वगैरे हा जो प्रकार आहे हा आम्हाला मान्य नाही, कारण या ठिकाणी हा जनसुनावणी न घेता हा प्रकल्प लादला गेला आहे। कोल्हापूरच्या जनतेची शहराच्या जनतेची जनसुनावणी केली गेली का? महानगरपालिकेला आम्ही या ठिकाणी जशी आमसभा असते तशी कोल्हापूर शहराची आमसभा बोलवा म्हणून सांगितलं होतं, ती तुम्ही घेतली का? हा टोल राबवण्यासाठी ग्रामीण भागातल्या जनतेचं मत या ठिकाणी जनसुनावणी विचारात घेतलं होतं का? नाही। त्यामुळे हा प्रकल्पच IRBचा करत असताना अनेक भ्रष्टाचाराची उदाहरणं बाहेर आलीत, अनेक लोकांनी भ्रष्टाचार केलेलं मीडियासमोर आलेलं आहे आणि हा मुळात वादग्रस्त ठरलेला आहे। कामं चालू असताना 50 लोकांचे बळी नागरिकांचे त्या चुकीच्या कामामुळे रस्त्यावर गेलेले आहेत आणि या ठिकाणी एवढं जनतेचं मत आहे की कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानी जनतेचं हे मत आहे की हा टोल आम्हाला नको, शासनानं ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा। महसूल कोल्हापूर जिल्हा 1 नंबर महाराष्ट्राला देतो। विजेचं बिलं असतील, महसूल खात्यातील इतर एक्साईजची बिलं असतील, महसूल विभागातनं आपला जाणारा कर असेल, हा सगळ्यात जास्त कोल्हापूर विभागातनं 100% वसुली या ठिकाणी असते। मग जसं चंद्रपूरला पैसे दिले, जसे आपण शेगावला पैसे दिले, तसं तीर्थक्षेत्राचा आराखडा करून या IRBचे पैसे आपण भागवा। कोल्हापूरची जनता फुकट काम करून घेत नाही, तर आम्हाला मिळालेल्या पैशातूनच कराच्या वसुलातून आमचे जे पैसे घेतात त्याच्यातून तीर्थक्षेत्राचा महालक्ष्मीचा दर्जा देऊन हे पैसे जेवढंच योग्य बिल होते त्यांना द्यावं आणि यातून हा मार्ग काढावा असं आमची या ठिकाणी कोल्हापूरच्या जनतेचं मत आहे। आणि जर हा मार्ग महाराष्ट्र शासनानं जर काढला नाही, महानगरपालिकेनं काढला नाही, जर 17 तारखेला जर पोलिसांच्या बळावर हायकोर्टचा आदेश असेल, हायकोर्टचा आदेश काय आम्हाला आंदोलन करू नका किंवा लोकशाहीचा आमच्यावर घाला नाही, आमच्यावरती बंधन नाही आहे। त्यामुळे जर पोलीस संरक्षणात जर टोल वसुलीचा प्रयत्न जर केला तर निश्चित ही जनता कोल्हापूरची आणि जिल्ह्यातली जनता हाणून पाडेल। कितीही पोलीस त्या ठिकाणी आले तर हजारो आणि लाखो जनतेसमोर पोलीस टिकणार नाहीत। पोलीस प्रशासनाला सुद्धा माझं आव्हान आहे की त्यांनी जनतेचं जे मत आहे आपण लोकांच्या संरक्षणासाठी आहे, आपण IRBच्या संरक्षणासाठी नाही आहे। या ठिकाणी जरी उच्च न्यायालयानं निकाल दिला असला तरी पोलीस खातं हे जनतेच्या संरक्षणासाठी आहे आणि आज जनतेची बाजू सरळ आहे आणि सत्य आहे। IRBची बाजू प्रकल्प होत असताना अनेक गोष्टी काय काय झाल्या लोकांसमोर आहेत, त्यामुळे जनतेच्या बाजूने पोलिसांनी राहावं, कुणावरती दबाव टाकू नये, कुणावरती चुकीच्या मार्गानं ॲक्शन घेऊ नये, एवढंच माझं या ठिकाणी आव्हान आहे। जर काय चुकीचा प्रयत्न झाला तर कायदा सुव्यवस्था बिघडली तर याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि पोलीस खात्याची राहील। 17 तारखेला आम्ही टोल तर देणारच नाही, ही भूमिका आमची जाम आहे, परंतु जर चुकीच्या मार्गाने केलं तर एकही टोल नाका त्या ठिकाणी पूर्वी आम्ही सांगितलं होतं, पूर्वीच टोल नाके उधळले गेले, तर या ठिकाणी कोल्हापूरची जनता एकही टोल नाका या शहराच्या बाजूला ठेवणार नाही, एवढी आमची भूमिका ठाम आहे। देणार नाही टोल देणार नाही।